आजचा विषय आहे जातीगत जनगणनेचा। 30 एप्रिल रोजी केंद्र सरकारनं जातीगत जनगणना करणार असा निर्णय घेतला। वास्तविक त्या काळामध्ये कुणाची मागणी नव्हती। पहिलगामचा हल्ला झालेला, वातावरणामध्ये तसा तणाव होता आणि त्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बैठका चालू होत्या आणि अचानक केंद्र सरकारनं हा निर्णय जाहीर करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला की जे सरकार जातीगत जनगणनेला विरोध करत होता, जनगणनेला, आणि मग त्यामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, जातीत वाद निर्माण होतील, असे काही लोकांची भूमिका होती। तर त्या काळात काँग्रेस, काही बहुजनवादी संघटना, काही राज्यातले प्रादेशिक पक्ष यांची सातत्याने ही मागणी लावून धरली। पण ही मागणी लावून धरताना कुठलाही निर्णय झालेला नाही आणि अचानक कुणीही न मागता अचानक हा निर्णय जाहीर करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला। आता प्रत्येकाचं जातीगत जनगणनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे। राहुल गांधींनी कित्येकदा घोषणा केल्या की आम्ही जातीगत जनगणना करून सोडणार, केल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यानंतर त्यांची घोषणा होती की जिसकी जितनी संख्या उसकी उतनी भागीदारी। हे 100% राजकारण होतं। 50-60 वर्ष सरकार असणाऱ्या काँग्रेस पक्षानं जातीगत जनगणना केली नाही आणि आता फार त्यांना ते करावं असं वाटतंय। याचा अर्थ आपल्याला समजतो की जातीगत जनगणना करायची आणि जातीमध्ये वाद निर्माण होऊन मग संख्या कुणाची जास्त आहे, कशी आहे, त्याचे उमेदवार कसे द्यायचे आणि त्याचा डाटा संपूर्ण राजकारणासाठी वापरायचा। आता ही राजकीय मागणी करत असतानाच हा निर्णय बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतला आणि त्याची चर्चा चालू झाली की बिहारच्या पार्श्वभूमीवर घेतला। पण एका राज्याच्या निवडणुकीसाठी एवढा मोठा निर्णय घ्यायचं काही कारण नाही, कारण बिहारने याच्या अगोदरच जातीगत जनगणनेचं सर्वेक्षण केलेलं आहे। हे सर्वेक्षण केल्यानंतर बिहारच्या नंतर लगेच तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये असं सर्वेक्षण झालं, पण त्याला संवैधानिक काही वैधता नाही आहे। हा केंद्र सरकारचा विषय असल्यामुळं ते धावतं सर्वेक्षण झालं असं म्हणता येईल फार तर। आता विरोध करणाऱ्यांचे काय मुद्दे होते? जातीत वाद निर्माण होतील, तेढ निर्माण होईल। स्वातंत्र्योत्तर भारताच्या त्या पूर्ण आताच्या काळात स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये SC STची जातवार जनगणना व्हायची आणि त्याची सामाजिक आणि आर्थिक स्थिती मोजली जायची आणि ती वैज्ञानिक दृष्टीनं त्याच्या प्रगतीचा आलेख तयार केला जायचा। 1931 नंतर जवळपास जातगणना झालेली नाही। आता काँग्रेस आज मागणी करत आहे, परंतु त्यांची 50-60 वर्षाच्या काळामध्ये त्यांना हे करता आलं नाही, करू शकले नाही। इंग्रजांच्या काळात मात्र ही जातगत जनगणना 1872 ते 1931 या काळामध्ये जवळपास प्रत्येक 10 वर्षांनी दशवार्षिक म्हणजे 7 वेळा अशी दशवार्षिक जातगणना झालेली आहे। आता ही जातगणना जेव्हा जातीगत जातनिहाय केली तेव्हा इंग्रजांचा उद्देश काय होता? तर त्यांचा जो वसाहतवाद होता त्याच्यामध्ये प्रशासकीय वर्गीकरण करण्यासाठी ते जातीगत जनगणना करायची। त्यांचा हेतू इथल्या लोकांचं काही सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगती करणं वगैरे काही नव्हतं आणि त्याचे निकष काय होते? मग त्या काळामध्ये काही धार्मिक निकष असतील, काही कायदेशीर बाबी असतील। त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या जाती सुद्धा ज्या की खऱ्या अर्थानं सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या होत्या, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या होत्या, परंतु त्या सुद्धा खुल्या प्रवर्गात आल्या, उच्चवर्णीयात आल्या। आता हे सगळं जर विचार केला तर याचा अर्थ एकच येतो की आता जातीगत जनगणना जर झाली तर ती काय काय सिद्ध करेल? तर देशाच्या सामाजिक न्यायाचं धोरण या जातीगत जनगणनेवर अवलंबून आहे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की आजतागायत भारताच्या देशाच्या सामाजिक न्यायाचं धोरण हे 100 वर्षापूर्वीच्या आकड्यावर अवलंबून आहे। मग खुला वर्ग किती, SC किती, OBC किती, लोकसंख्येचा अंदाज आजच्या घडीला नाहीये। कोणत्या जातीचे किती लोक आहेत, कोणत्या इंदिरा साहनी खटल्यामध्ये काय झालं की 50%च्या वर आरक्षण घेऊन जायचं नाही, 50%ची मर्यादा सुप्रीम कोर्टाने सांगितली। त्याच वेळेस दुसरीकडे काय होतं की आर्थिकदृष्ट्या 10% निकष दिले, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना EWSचं आरक्षण 10% दिलं आणि ते सुप्रीम कोर्टानं वैध म्हणून सांगितलं, म्हणजे 50%च्या वर गेलं आरक्षण। आता हे सगळं जातीगत जनगणना करून पुराव्यानिशी समोर आरक्षण आणावं लागेल हे सगळं आणि तेव्हा खालील बाबी तपासाव्या लागतील। म्हणजे कुठल्या बाबी? तर पहिल्यांदा प्रत्येक जातीची संख्या शोधावी लागेल।
किती लोक आहेत जातीचे. त्याच्यानंतर त्यांची सामाजिक प्रतिष्ठा तपासावी लागेल, त्याचा एक कॉलम असला पाहिजे. त्यांचा आर्थिक स्तर तपासला पाहिजे, त्याचा एक कॉलम असला पाहिजे. शैक्षणिक पातळीचा दर्जा तपासला पाहिजे. सरकारी प्रशासनामध्ये त्यांचा टक्का किती आहे हे तपासलं पाहिजे. शासनामध्ये त्यांचा सहभाग किती आहे हे तपासलं पाहिजे. आरक्षणाचे फायदे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये किती प्रगती झाली याचं वैज्ञानिक मोजमाप करून त्याचा सर्वे केला पाहिजे. हे किती लोकांकडं म्हणजे जातीनिहाय आरक्षण मिळतं, पण गाडी आहे, बंगला आहे, शेती आहे, नोकरी आहे, पगार आहे, उत्पन्न आहे, भरपूर कारखाने आहेत, उद्योग आहेत, IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत. फक्त जातीची संख्या आणि जातीच्या संख्येवर जातीची जनगणना करून उपयोग नाही. तर पुराव्यानिशी सगळ्या बाबी पुढे आणाव्या लागतील आणि अशीच जनगणना करायचं केंद्र सरकारच्या मनात असणार आणि म्हणून केंद्र सरकारनं निश्चय करून हा निर्णय घेतला असावा. सामाजिक न्यायाच्या या विषयामध्ये कुठल्याही राजकीय पक्षानं राजकारण करू नये अशी मागणी मी डॉक्टर जगन्नाथ पाटील या ठिकाणी करतो. आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.